तुम्ही आपल्या इथे काही दाखवू शकत नाही, तर इकडे वेलकम बॅक टू द वेलकम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन एक्साइटिंग ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, हा ब्लॉग असणार आहे, आपण जाणार आहोत आता मराठे पाड्याला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला मंदिर, पूर्ण भारतातला पहिला मंदिर आहे, तिथे जाणार आहे. आणि आता आपल्या सोबत आहेत ही एवढी सर्व गँग. येणार होता ना तू? ही सगळी गँग आहे आपल्या सोबत, तर भेटूया पुढे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे, ती पण आपल्या आकू दादाच्या MT-50 वर. आता आम्ही निघालोय. साधारणतः आमच्या गावापासून मराठेपाडा हा पाऊण ते 1 तास लागतो आम्हाला. जास्त काही रनिंग नाही आहे, छोटीशी रनिंग आहे, पण ठीक आहे, करूया. संध्याकाळचं वातावरण आहे, फ्रेश वातावरण आहे सगळं. क्लायमेट एकदम अतिशय सुंदर असं क्लायमेट आहे. आणि खरंच काहीतरी युनिक असं महाराजांबद्दल आहे. हे जेव्हा माहिती झालं होतं, तसं बघायला गेलं तर मागच्या 2 ते 3 वर्षापासून मंदिराचं काम चालू होतं, पण फायनली हा मंदिर आता झालेला आहे. तर आपण या ब्लॉगमध्ये ट्राय करू, जेवढं काही दाखवायचं माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे. जेवढं काही माझ्यामधून शक्य होईल दाखवता येईल. पूर्ण कसं काय एंट्री पासून पूर्ण आतमध्ये गाभारा कसा आहे, साईडचा जो पॅसेज बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी बघितलेलं फोटोजमध्ये की अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे तिथे. आजचे 3 जेवढे पण शिवप्रेमी हे आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्याच्यासाठी. तर आता आम्ही पोहोचतो, तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जो लाल कलरचा सबस्क्राईबचा बटन आहे त्याला दाबायला विसरू नका. अच्छा, हमको सिखा रिया है. वेलकम बॅक. तर आता आपण आलेलो आहे पेट्रोल टाकायला. ओके, पेट्रोल टाकायला आलो आहे. पेट्रोल टाकून आता निघणार होता. मी कोणत्या मार्गी जाणार आहे ते डिसाईड नाही झालं. ॲक्च्युली तिकडे जायला भरपूर मार्ग आहेत, 3-4 मार्ग आहेत. तर मी मेन्शन करेल कोणता मार्ग, कसा तुम्ही म्हणजे कुठून आला तर कुठून तुम्हाला जावं लागेल. मी ट्राय करेल जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न असेल माझा. इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असणार आहे, पूर्ण ब्लॉग नक्कीच बघा. आणि प्रत्येक आपल्या व्ह्यूअर्सला मी एक विनंती करेल की तुम्ही नक्कीच आपल्या या जो महाराजांचा पूर्ण भारतातील पहिला मंदिर आहे तिथे नक्कीच व्हिजिट करा. आणि की भरपूर काय असं बघण्यासारखं आहे तिथे. आणि मी बोलेल की जेवढे तुमच्या घरातील लहान मुलं असतील त्यांना पण तुम्ही सोबत घेऊन जा, त्यांना पण दाखवा आपली संस्कृती काय आहे, आपला इतिहास काय आहे, हा त्यांना पण माहिती झाला पाहिजे. तर चला बघूया पुढे कसं काय आहे. तर मित्रांनो, आता ठरलेलं आहे की खालींवरून जो रूट आहे तिथून जायचं. खालींवरून पण तुम्ही जाऊ शकता. इकडे पुढे जर आलात तर तुम्ही वडवलीवरून पण जाऊ शकता, सारमलवरून पण जाऊ शकता, पिवळीवरून पण जाऊ शकता. भरपूर रूट आहेत, पण जे हायवे साईडचे जेवढे रूट्स आहेत मी आपल्या ब्लॉगमध्ये नक्कीच मेन्शन करेल कोणता रस्ता कुठून कसं जाणार तुम्ही. आणि कधी बाय चान्स तुमचं कधी इकडे येणं झालं तर तिकडे त्या स्पॉटला तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. खरंच सांगतो, अतिशय उत्कृष्ट प्रकारे मंदिराचं काम झालेलं आहे. भरपूर काय काय बघण्यासारखं पण आहे. तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही नक्कीच येऊन एंट्री करता. तिथे सुरुवातीला शंकराची मोठी मूर्ती आहे आणि उत्कृष्ट असे इथे मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि पुढे
थोड्याच वेळात तू आपण आतमध्ये पण जाऊन बघूया कसं काय आहे पूर्ण. आणि आता आपण करतो एंट्री आतमध्ये. तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील प्रथम शिवाजी महाराजांचं मंदिर. आणि या मंदिरामध्ये हे मंदिर भिवंडी या तालुक्यामध्ये आहे. या गोष्टीचा खूप मोठा अभिमान आहे आम्हाला. खूप उत्कृष्ट प्रकारे या मंदिराचं काम केलेलं आहे. जय शिवाजी, जय शिवाजी. हा एंट्रन्स आहे. उत्कृष्ट प्रकारे या मंदिराचं काम केलेलं आहे. ज्या पण कलाकारांनी काम केलेलं आहे त्याला खरंच सॅल्यूट. बोलता का नमो पार्वती पते हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे तुळजाभवानी मातेचा जो छोटासा मंदिर आहे. एक साईडला तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तर दुसऱ्या साईडला माता जिजाऊ मातांचा छोटासा मंदिर आहे. आणि मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ज्या कोणी कलाकाराने या मंदिराचं काम केलेलं आहे खरंच त्याला मानाचा मुजरा. मन पूर्ण भावून जाणारा हा दृश्य आहे. मनाला मोवेल असं हा दृश्य आहे. तर मंदिराच्या डाव्या साईडने तुम्हाला प्रथमच पांडुरंगाचे संत तुकाराम महाराजांचे देखणं असं फ्रेम आहेत. या फ्रेममध्ये पूर्ण महाराजांचा इतिहास आहे. आणि बघू शकता त्या प्रत्येक फ्रेम खाली शिवाजी महाराजांची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. माझं प्रत्येक व्ह्युअर्सला आपले आव्हान असेल की तुमच्या घरामध्ये जो पण लहान मुलगा असेल त्याला नक्कीच इकडे आणा. आणि हे जेवढं काय आपला भारताचा इतिहास आहे, भारताचा नाही म्हणता येणार, महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो नक्कीच दाखवायचा प्रयत्न करा. कारण की प्रत्येक A to Z पूर्ण महाराजांचा इतिहास ह्या पूर्ण मंदिरामध्ये दाखवलेला आहे. हा बघू शकता तुम्ही. ते महाराज जेव्हा पहिली लढाईला जाण्याच्या आधी त्यांनी जी शपथ घेतली होती त्याचं हे छायाचित्र आहे. आणि भवानी मातेने जी तलवार दिली होती ते तलवारीसोबत तुम्ही बघू शकता प्रत्येक याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही पॉज करून व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू पण शकता. ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या इथे हे प्रत्येक याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जेव्हा तोरणा किल्ल्यावर महाराजांनी प्रथम पहिला किल्ला जिंकला होता तोरणा किल्ला त्याची, तर पुढे
राज्याभिषेक पर्यंत जेवढं काही होतं तेवढं सगळं दिलेलं. तर शिवाजी महाराजांचे जे शेतकऱ्यांविषयी जे धोरण होतं ते सर्व इथे दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पुण्यभूमीत सोन्याचा फळ असणारा जेव्हा अफजल खानाचा वध केला होता ते सुद्धा आहे इथे. पूर्ण इतिहास आहे महाराजांचा. नुसतं शिवाजी महाराजांमध्ये बद्दल नाही तर हे छायाचित्र आहेत आणि ते हात बघू शकता की जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं प्रत्येक लढ्यामध्ये रूप किती छान दिसतं ते. जय जय या बॅगा कशाला दिल्या? बॅगा कशाला दिल्या त्या? कशाला दिल्या? गोल्या मारायला. ते काय सांग ना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काय काय दाखव एकदा 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 तर हा मंदिराच्या बाहेरचं दृश्य आहे. घोडे, हत्ती, सर्व मावळे, पहारेकरी सगळं इथे दाखवलेले आहेत. बघू शकता बाहेरचं पण दृश्य मस्त आहे. सर आलेत इथे जरा बसूया आता आपण पण. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवलं मी. मंदिरामध्ये एक बघण्यासारखं असं आहे की आढळलं यामध्ये जे छायाचित्रण लावलेले आहेत, जे मूर्त्यांना जे आर्ट्स लावलेले आहेत त्याच्या खाली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती कोणीच वाचत नाही, खाली बघायचं काम करतात. तर माझं प्रत्येकाला एक आव्हान असेल की त्यांनी ते
काय आहे सगळे आलेत हा ना. तर प्रत्येकाला अशी एक विनंती असेल की नुसतेच ते फोटो नका बघू, तर त्याच्या खाली जी एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपल्यासाठी दिलेली आहे, आपणच आपल्यासाठी दिलेली आहे, तर ती आपण हे करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. आणि जर तुम्ही इकडे याल तर प्रयत्न करा, प्रयत्न काय केलंच नाही पाहिजे, कचरा कुठे करू नका. तर तुम्ही बघू शकता मंदिराला आताच सुरुवात झालेली आहे, पण तुम्ही बघू शकता इकडे पाण्याच्या बॉटल्या इकडे तिकडे टाकलेल्या आहेत. तर कधी आलात तर तुम्ही असं इथे हे आपलंच आहे, आपलं समजूनच इकडे कचरा न करता आणि असे काहीतरी उद्योग न करू नका. आणि ट्राय करा संडेला न येण्याचा, कारण की इकडे संडेला खूप गर्दी असते. तर मी तुम्हाला सांगेल की संडेला न येता ऑफ डेला नका येऊ. आणि सांगितलं ना जस्ट तू एकदा सांग. कचरा वगैरे इथं काय करू नका. अजून काही आपलंच मंदिर आहे, इथं स्वच्छता चांगली ठेवा. पाणी वगैरे पेतान वगैरे जसं दाखवून दिलं इथं. पाण्याची बॉटल तुम्ही बघू शकता. आपला घर स्वच्छ ठेवता तसं मंदिर पण स्वच्छ ठेवायचे. बात तो सही है. कृपया कराय. बाटल्या वगैरे तर आतमध्ये पण बघितलं झाकणे वगैरे पडली होती, बाटल्या रॅपर्स वगैरे. हे आपण म्हणून इथं हे टाकू आपलं आहे, नका. आपणच याला स्वच्छ ठेवू. जेवढं स्वच्छ ठेवू तेवढं तो चांगला दिसेल. ठीक आहे, काही एक्स्ट्रा काही दाखवता आलं नाही कारण त्याचं की गर्दी खूप आहे. आत्ताचे 9 वाजलेले आहेत तरी सुद्धा गर्दी खूप आहे, कारण की मोठ्या प्रमाणात येतात इकडे शिवप्रेमी फोटो काढायला, बघण्यासारखं भरपूर काय काय नक्कीच या. तर मित्रांनो आता फोटोशूट वगैरे झालेले, फोटो वगैरे काढलेले आहेत. आता आम्ही निघतो, आमची सगळी गँग बसलेली आहे. आता इथून आम्हाला जायचं साईबाबूच्या बर्थडेला आहे. तर आता आपण प्रत्येकाला विचारू त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. हे तुम्हाला कसं वाटलं, इथे बसून कसं वाटलं, येऊन कसं वाटलं, हे माईक घ्या जरा. कसं वाटलं तुम्हाला? खूपच छान वाटलं, एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं. इथलं काम कसं आहे? एकदम खूप छान आहे आणि बघण्यासारखं आहे. आपल्या व्ह्युअर्सला काय सांगू? तुम्ही पण नक्की या, एकदा भेट द्या आणि बघा महाराजांचं कसं कारकिर्दी आहे. इथे संपूर्ण इतिहास महाराजांचा इथे लिहिलेला आहे. तर मित्रांनो आता आपण इथे ब्लॉग एंड करूया. तर सगळ्यांना आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टाटा, बाय.